भाजपचं वसुली रॅकेट सुरू आहे. आमच्यातले सर्व वसुलीवाले भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले. संजय राऊत. सांगलीत लोकांना बदल हवा. सांगलीत विद्यमान खासदारांविरोधात लोकांमध्ये खदखद आहे. भिवंडीत शरद पवार गटच जिंकू शकतात. काल दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा झाली. त्यांची काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे. विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार आहेत? विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेनं जाऊ नये. अनेक वेळा ते विमान भरकटतात. भारतीय जनता पार्टीने लोकांच्या मनातील धनुष्यबाण नष्ट करण्याचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा उमेदवार ठाणे, कल्याण आणि डोंबिवली मतदारसंघात जिंकतोय. भाजप शिंदे गटाची बी टीम आहे. यांना काही अस्तित्व नाही. चोरलेला धनुष्य यांना टिकवता येत नाही. भाजप शिंदे गटाला काही मतदारसंघात धनुष्यबाण वापरू देत नाही. भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व संपवायचं आहे. कोकणासह अनेक मतदारसंघात आम्ही 40-50 वर्ष धनुष्यबाणावर लढलो. लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर, पण भाजपने लोकांच्या मनातून हा धनुष्यबाण नष्ट केला आणि मिंदे तिकडे गेले. आमच्यातील सगळे वसुलीवाले लोक भाजपमध्ये गेले. भाजपचं वसुली रॅकेट सुरू आहे. आमच्यातले सर्व वसुलीवाले भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले. राष्ट्रवादीत रॅकेट चालणारे सगळे भाजपमध्ये गेले. आम्ही भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो. आमच्यातील सगळे वसुलीवाली ते घेऊन गेले. त्यात ईडी आणि सीबीआय सगळे भाजपचे लोक आहेत. 8,000 कोटी रुपये जे भाजपच्या निधीमध्ये गेले ते या वसुली रॅकेटमधून झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. जर त्यांचे उपचार नागपूरमध्ये होत नसतील तर त्यांचे उपचार ठाण्यात करू किंवा मुंबईत करू. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार असा सामना आहे. महाराष्ट्रात हा सामना होईल आणि मोदींचा पराभव होईल. ते कोणत्या तरी अंधारामुळे चाच पडत आहेत. त्यांना सत्य परिस्थिती माहीत नाही महाराष्ट्रातली. नाही, हे आत्ता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्याला भाजपने घेतलं आपल्याकडे. कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते. हे आता कळलं की मोठे वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेलं आहे. वरिष्ठांनी काल काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी काल आमच्याशी सविस्तर चर्चा केली आहे आणि काय चर्चा झाली हे आम्हाला माहिती आहे. आम्हीच चर्चा केली. मी अख्खा सांगलीच फिरतो आहे. मी आताही तासगावला चाललो आहे. मग आपण चाललो आहे विट्याला चाललो आहे, कडेगावला जातो आहे, कुंडलला जातो आहे, पलूस करून परत सांगलीला येतो आहे. मी 2 दिवस संपूर्ण सांगली फिरतो आहे. त्याच्यामुळे काल जतला पोचायला मला उशीर झाला. काही भेटीगाठी होत्या. येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटतो आहे आणि मी समजून घेतो आहे. असं म्हणता येणार नाही. मी माझ्या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मी प्रचाराला इथे आलेलो आहे. म्हणजे यंत्रणा आमची किती सक्षम आहे, काम करते, इतर आमचे मित्रपक्ष काय करतायत. अर्थात आपण म्हणताय त्यानुसार भाजपच्या खासदारांविरुद्ध इथे प्रचंड नाराजी आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या खासदाराने नक्की काय केलं असे प्रश्न लोक विचारत आहेत आणि सगळे या भागातले प्रमुख राजकीय पुढारी आहेत सर्व पक्षांचे आणि त्यांनाही प्रश्न पडलेले आहे. पण त्यांच्यासमोर एकच प्रश्न, लढत एकास एक व्हावी आणि मग चमत्कार सांगलीमध्ये काय होतो ते पहा. त्यांचीच बी टीम आहे ना. बी टीम, सी टीम हे कुठे, ह्यांना कुठे अस्तित्व आहे? जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचा जो चोरला आहे, जो धनुष्यबाणसुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये, तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय? बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे. धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली आहे. कोकणसह अनेक मतदारसंघात 40-40, 50-50 वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो. लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर. पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपूट घालून बसले. कारण सांगलीमध्ये सगळ्यांना बदल हवा आहे. लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे, आम्हाला बदल हवा आहे सांगलीमध्ये. आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकास एक लढत व्हावी. ही सगळ्यांची, सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची, सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे, एकास एक लढत करा म्हणून. म्हणजे सांगलीतली खतखत किती आहे. विद्यमान
खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या 2 दिवसापासून, आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का? ते कोणी असतील, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आय अंडरलाईन, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छित आहे का याच्यामध्ये? तर ते होऊ नये, आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत.